जुन्नर तालुक्यातील गोद्रे येथे महिन्याभरापूर्वी अचानक लागलेल्या आगीमुळे भीमाजी रेंगडे यांचे संपूर्ण घर तसेच जनावरांचा गोठा जळून खाक झाला होता। त्यामध्ये घरगुती बैल, म्हशी, शेळ्या, कोंबड्या असे शेकडो पशुधन व घरातील सर्व अन्नधान्य व इतर सर्व साहित्य जळून खाक झाले होते। या घटनेमध्ये आपल्या घरातील पशुधन वाचवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या भीमाजी रेंगडे व त्यांच्या पत्नी हे सुद्धा भाजले होते। त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु 4 दिवसानंतर उपचारादरम्यान दवाखान्यात भीमाजी रेंगडे यांचा मृत्यू झाला। अत्यंत साधे असणारे हे शेतकरी कुटुंब अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे संपूर्ण उद्ध्वस्त झाले आहे। घरातील कपडे, धान्य, सर्व पशुधन हे तर जळून खाक झालेच आहे, परंतु घरमालकसुद्धा या कुटुंबाला गमवावं लागला आहे। ही सर्व घटना घडली तेव्हा आदिवासी वादळ देवराम लांडे हे आग लागल्या रात्री 11 वाजता घटनास्थळी दाखल झाले होते। त्यांनी व स्थानिक गावकऱ्यांनी प्रयत्न करून आग आटोक्यात आणली होती। त्यानंतर सदर कुटुंबाला मदत मिळावी म्हणून देवराम लांडे हे या कुटुंबाच्या मागे भक्कमपणे उभे राहताना दिसून आले। सर्व शासकीय कार्यालयाचे अधिकारी यांच्याशी त्यांनी संपर्क साधला, पंचनामे व्यवस्थितरित्या करून घेतले। त्याचाच प्रत्यय म्हणून आज आदिवासी व प्रकल्प कार्यालय घोडेगाव यांच्याकडून 50,000 रुपयांची मदत या कुटुंबाला दिली गेली। ही मदत शासन आपल्या दारी या उक्तीप्रमाणे देवराम लांडे यांनी अधिकाऱ्यांना संबंधित शेतकऱ्यांच्या घरी येऊन द्यायला लावली। शासनामार्फत जी शक्य होईल ती मदत हे कुटुंब उभे करण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी बोलताना देवराम लांडे यांनी सांगितले। आपण कितीही मदत केली तरी देखील या कुटुंबातील भीमाजी रेंगडे यांना आपण वाचवू शकलो नाही, ही खंत नेहमी मनामध्ये राहील। येणाऱ्या काळामध्ये या कुटुंबाच्या प्रत्येक सुखदुःखात मी त्यांच्या मागे भक्कमपणे उभा आहे, असा शब्द यावेळी देवराम लांडे यांनी या कुटुंबाला दिला। आदिवासी वादळ न्यूज नेटवर्क, गोद्रे। जनावरांक बघू ना, किड पडलं बैलांच्या, किड पडलो, काय करू? पोराली कधीच माहित नाही, लाखाची म्हैस घेतली तर खाक केला ना, नाही मेली ती, पाडू गेला मरून, पोराली कुठं पाजून देते मी, नाही तर बैल दोन्ही गेले ना। 3 बैल गेले, 3 बैल गेले, 3 बैल गेलं, गाया गेल्या, वासरा गेली, शेळ्या गेल्या, कोंबड्या गेल्या, काय नव्हता, कापड नाही अंगावर, कपड नाही अंगावर। आता एक मिळाले ते साहेब बोलवले, तुला मी आता 50,000 रुपये चेक देतो, तो 15,000 रुपये चेक काय कर, नंतर पुढे घरकुल चेक आपण देऊ। असं घर आहे, जुना घर जुना घर, दिलेला शब्द तुमचा साहेब बोलून घेतले। सुमनबाई माझी भाऊ आहे, हा गडी माझ्याकडे 2-3 आलता, आम्ही गोडेगावला गेलो। साहेब आता 5 मिनिटांमध्ये इथे पोहोचतील। तुम्हाला आता ते म्हणजे आधार तुटला असं वाटतं, त्यांच्या मागच्या आठवणीवर आल्या, मागच्या आठवणी कधी कुराली पेंडा लावायचा माहित नाही, अकॅडमीला जुन्नरला राहून होता, मोठा आहे बी जुन्नरला, सगळं काम तेच करायचं। तेच काम आम्ही दोघांच नवरा बायको अख्खा हँडल करत होतो, कोणाला नव्हतं सांगत, पोराली नको, माय पोरा शिकून दे, मला मोठा व्हायची आहे, माझ्या पोराला नोकरीला लागायची आहे। हा मंगेश मोठा राहुल कुठे? तो शेता काही मग तिकडे आता गुरांचं कुठे केलं तुम्ही बांधायला? केलाय उले सांग तिथं, तिथं बांधायची झोपडी। म्हणजे किती शिकलाय? 15वी झालं तुम्हाला इकडे दुसरा कुठे एवढाच अख्खा चेहरा, हा चेहरा। आम्ही दोघं जण अशी दारात बसलोय, मी मिरच्या निवडीची जत्रा आली, मसाला कुटायची म्हणून मिरच्या इतका आणली जातात दोघा, ते त्यांना नेहमी चराटा येण्याचा येड, पेड काढायचं गुरांच्या मागं, चराटा येण्याचा कधी इकत घेतली, ते पेड काढायचं, मी मिरच्या निवडीते आणि सुनाला चहा ठेवायला सांगितलं, म्हणलं बाई चहा कर घे, आणि म्हणलं आता चहा पिऊन ती शेताकडे दोघा बी, दोघाच होतं, काय कोणी नव्हतं, तिघाच मारल्या का, तिघाच सुनाने आम्ही दोघा जण, बघ हे नव्हतं, तोही नव्हता घरी, दोन्ही पोरं नव्हती घरी। मोठ्याला तर अगदी पाहिलं सुद्धा नाही, बापाला किती झाला काय झालं हे सुद्धा पाहिलं नाही, आला नव्हता तवाच नेलो आता। हा, आणि मी फक्त काय करायचं तुम्हाला सांगू का, माझा फोन माझ्या जवळ राहायचा,
तिकडून काही पुढं वाघ आला बाहेरांनाच राहते नेहमी त्यांचा मला फोन होता. पांढरा हा नेहमी फोन एक दिवस खाडा नाही केवाडी यावाडी पण म्हणून मी फोन जवळ घ्यायची. तुम्हाला बाई मोठी आहे, तुम्ही मोठे आहे. ती मोठी किती बहीण तुम्ही आम्ही 4 बहिणी असतो. पण आमच्या केवाडी दिले यावाडीची एक दिली एक खडकून बनली हा आणि हे 2 जणी आम्ही गावामध्ये आहे. 14 बहिणी तुमचं माहेर कुठलं बोधनवाडी. हे आपली बोलतो हा साहेब तुमचे भाऊ का भाऊ चुलत भाऊ माझा सख्खा चुलत भाऊ का? चुलत भाऊ. बोलते साहेब हा मग त्यानं नाही का संसार आणून दिला हा भांडी बसणं काय काय दिला तेव्हा तर मी नव्हती इथं. अच्छा, अच्छा. हा मग आता स्वयंपाक कुठं करते इथंच करतोय. तिकडे शेतात का आता घरकुल कुठं बांधायचं मी जे तुम्हाला घरकुल मंजूर करणार आहे हा ते कुठं बांधायचं आपले तिकडे शेता का बांधायचा. शेतात हा शेता का त्या जागेवर त्या जागेवर बांधायचा. तिथं हं. ते घर किती वर्ष झालं बांधलं होती लय वर्ष झालं त्या घराला लय म्हणजे लय वर्ष झालं अख्ख्या गावाला सांग माहिती आहे किती वर्ष आम्ही तिथं राहत होतो आताच नव्हतं राहत. स्वतः गोडेगावचे पाटील साहेब चेक घेऊन त्यांच्या घरी आलेत. नाही नाही घर देणार आता साहेब आता आणि ते करणार ते मीडियावाले आहेत आपले सांगडे साहेब आहेत आणि त्याचं घरचं पार्टे दुसरे आहे दुसऱ्याच्या पाहुणीच्या घरामध्ये राहतात मुडक्या हे पण मोकळेच आहे. पण विशेष मला मीडियाला साहेबांचे आभार मानायचे. साहेब पाटील साहेब आलेत नंतर शिंदे साहेब आहेत आपले सांगडे साहेब आहेत स्वतः चेक घेऊन पहिल्यांदा गोडेगावचं ऑफिस त्यांच्या दारात आलेले. आता ते बघा मावशी रडत होते आणि त्यांचे मालक गेलेले ते अजूनही रडतात म्हणजे किती दुःखाचं काम आहे. आजही ते राहायला नाही म्हणून एका पाहुण्याने त्यांना हे जुने घर दिले राहा तात्पुरतं आणि साहेब त्यांच्या याच्या सांगतीलच ते साहेबांनी तसं मंजूरला पाठवलंय पण आता शेल केस करून साहेब त्यांना देतील काय अडचण नाही. हा बसा साहेब बसा तुम्ही पाहुणे बसा 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 बसा. तर मोरे साहेब भीमाजी रेंगडे किती झाले आपल्या प्रकरणाला 1.5 महिना झाला या जळीताला. मी खरं तर या ठिकाणी घोडेगाव प्रकल्पाचे आपले पाटील साहेब प्रकल्प अधिकारी म्हणून त्यांच्याकडे चार्ज आहे ते सहाय्यक प्रकल्प अधिकारी पण सध्या ते आता प्रकल्प अधिकारी म्हणून खरं तर या ठिकाणी पाटील साहेब आलेले आहेत. 1.5 महिने झाले या जळीताला. मला खरं तर साहेबांना धन्यवाद द्यायचे आणि त्यांचे खरं तर वयस आपले शिंदे साहेब असतील आमचे साहेब सांगडे साहेब त्यांचे सहाय्यक सांगडे साहेब तिन्ही माणसं आता किती वाजले मोरे साहेब 7 वाजलेत तरी त्यांनी दिलेला शब्द पाळला आणि 7 वाजता साहेब तुम्ही इथं आलेत. ही गावकरी ही माणसं आहेत आणि अत्यंत आपण खरं आता स्पॉटवर जाऊन काय बघणार आहेत आपण. आता तुम्ही आम्हाला शब्द दिलेला आहे आणि भीमाजी रेंगडे हे कुटुंब पूर्ण उघड्यावर आहे. आज त्यांची 2 मुलं आहेत त्या त्यांच्या पत्नी आहेत त्या भावना त्या ठिकाणी नंतर रडू त्यांना आवडत नका. माझा पत्नी गेला माझी मुलं उघडे पडल्यात मी करत नाही मला मी दुसऱ्याच्या घरात राहते त्या माणसाने उद्या घराच्या बाहेर निघ म्हणलं तर मला निघावं लागेल आणि म्हणून साहेब माझी विनंती एवढीच आहे तुम्हाला तुम्ही कार्यक्षम अधिकारी आहात तुमचं आडनाव पण पाटील आहे पाटील के तुमच्या आडनावात आणि निश्चितपणे दिपोळीच्या आतमध्ये त्यांना ते घरकुल दर सर आपण पेशल केस ह्याच्यामध्ये आम्ही त्यांची ती शिफारस करतो आता ह्याच्यामध्ये ते मंजूर करून घेतो. किती दिवसामध्ये आता ह्या येणाऱ्या महिन्यामध्ये साहेब दुसरे कामाला असं असून द्या येणाऱ्या महिन्यामध्ये तुम्ही त्यांना घरकुल मंजूर करणार पण एखादी मोठी स्कीम अशी काय देणार भाऊ त्यांच्या शेळ्या मेल्यात गुरा मेल्यात काहीतरी आपण कशात तरी बसू त्यांना योजनात आपण हे बघू त्यांचं काय हे काहीतरी देऊ त्यांना योजनाही देऊ चांगली. शिंदे साहेब तुमच्याकडे टेबल आहे तुम्हाला विनंती एवढीच आहे साहेबांचा आदेश आहे नाही देणार वैयक्तिक साहेब आता हे गरीबाला मदत नुकसान भरपूर झालेलं आहे त्यांना आमच्या परीनं जे असेल ते आम्ही सहकार्य करू त्यांना. आतापर्यंत कुठल्याही खात्यानं नुकसान पण दिलं नाही MSCBच्या खात्यानं काही नुकसान दिलं नाही. तहसीलदार कार्यालयाचे 5,000 रुपये अतिजल सेवा म्हणून असते भेटलं का ते काहीच नाही हा काहीच नाही 1 रुपया नाही भेटला कोणाकडूनच नाही का म्हणजे आज जवळजवळ त्यांची मोरे साहेब 25 लाखाची नुकसान झाली. जनावरं शेळ्या भाजून गेल्या जनावरं भाजून गेली म्हशी बैल काही राहिलं नाही. कोंबड्या जवळजवळ त्यांच्या 100-200 कोंबड्या होत्या शेळ्या होत्या चांगल्या 20-22-23 शेळ्या होत्या पण त्यांना 1ही रुपयाची खरं तर मदत झाली नाही. परंतु तुमच्या म्हणजे अधिकाराप्रमाणे साहेब पाटील साहेब तुम्ही 50,000 रुपयाचे तुम्ही आता या ठिकाणी चेक ते उद्याही मोडू शकतात
आणि अगदी उद्या परवाच्या 8 दिवसावरती डोक्यावर आमच्या पाऊस आलेले. एकदा पाऊस सुरू झाला का साहेब घराच्या बाहेर निघता येत नाही. आताचे हे घर आहे बघा इकडं, हे घर हे मोठं घर आहे, हे सुद्धा दुसऱ्याचं घर आहे. अशा प्रकारची त्यांची अशी अवस्था सांगडे साहेब अशा प्रकारची अवस्था आहे. आणि म्हणून मी त्या रेंगडे कुटुंबाच्या वतीनं मी खरं तर ज्या टायमाला हे जळीत झालं होतं त्याच्यामध्ये सगळ्यात आधी कोण आलं? तुम्ही चालते. सगळ्यात आधी मी पोहोचलो होतो. मी रात्री 2 वाजेपर्यंत होतो आणि 2 वाजता आल्यानंतर मी त्या टायमाला आमचे PO साहेब गायकवाड साहेब होते. गायकवाड साहेब पुढं बाहेर होते सांगला पुढं. तिथं साहेबांनी फोन उचलला. म्हणजे मी जरी येऊ शकत नाही, माझी माणसं येतील. त्याच्यानंतर त्यांची हे सांगली माणसं आली, त्यांनी पंचनामा केला. आम्ही तहसीलदार साहेबांना फोन केला. आम्हाला दुःख साहेब या गोष्टीचे. तहसीलदार साहेबांनी फक्त त्याच्या अतिजल सेवेचे 5,000 रुपये त्यांना खाण्यापुरती द्यायला पाहिजे, नाही भेटले. MSCBच्या चुकीमुळं हे आम्हाला त्रास झालेले साहेब. पार्किंग झाली म्हणजे MSCB लाईट बिल जसं हक्कानं घेते, लोकांच्या जप्त करते, त्या पद्धतीने त्यांना मदत MSCBच्या ऑफिसकडून झालेली नाही. याचा पण सर आम्हाला वाईट वाटतं. पण मला खूप अभिमान वाटला का असा पहिला अधिकारी असेल पत्रकार मित्र की त्यांनी दिलेला शब्द का मी आज इथं कितीही वाढले तरी मी गोदरेला पोहोचणार, त्यांना चेक देणार. सगळी ही होती. तुम्ही बी भरपूर वेळा त्याचा फॉलोअप चांगला घेतला, त्याच्यामुळे आम्ही त्या ह्यानं तसं मग तात्काळ आलो. यांनी म्हणजे चांगलं हे केलं की दर 1-2 दिवस जाता दररोज त्यांचा फोन असायचा याच्यासाठी आणि त्याचा त्यांनी म्हणजे पाठपुरावा केला. त्याच्यामुळे थोडं हे झालं, कारण आता इलेक्शन आणि याच्यामुळे आमची सगळी लोक बाहेर होती. हे काल होते तिकडे, आम्ही थोडं दुसऱ्या ठिकाणी, असं सगळ्यांनाच लागली होती. त्या ह्याच्यातनं म्हटलं की आज आलो तर आम्ही आज संध्याकाळी नक्की येणार. ठीक आहे, धन्यवाद साहेब तुम्ही आल्याबद्दल. आता या ठिकाणी साहेबांच्या हस्ते आपण त्या माऊलीला म्हणजे आपण चेक देणार आहेत. साहेब आम्हाला तुमच्याकडून शब्द भेटलेले घरकुल वैयक्तिक लाभाची योजना तुम्हाला जेवढं आपल्या आदिवासी तेवढं तुम्ही निश्चितपणे ह्या कुटुंबाला मदत करा, तर या कुटुंबाचं थोडं दुःख हलकं होईल. शेवटी हा प्रसंग साहेब, ज्यांचा मालक जातो किंवा एखाद्याची पत्नी जाते, आज ती नवरा बायको एवढी, त्या बाईने मग सांगितलं नवरा बायको एवढी प्रेमाची होती, नवरा बायको मजेत परपंच होतो, पोरं शाळा शिकत होती आणि पोरांना कधी तिने घरामध्ये काम नाही करू दिला. आणि अशा अवस्थेमध्ये त्यांचे मालक गेलेत, हे त्यांचाही स्वतः कसं आमचा बसत नाही. कारण फक्त 30 काही किती टक्के 55% होता माणूस खडखडीत बोलत होता. शेवटच्या श्वासापर्यंत बोलता बोलता त्यांचा मृत्यू झाला असं वाटत नव्हतं. 80% जळलेली माणसं सुद्धा वाचतात आणि ते वाचावं अशी आमची अपेक्षा होते. पण जो आवडे सर्वांना तो आवडे देवाला, त्या व्यक्तीप्रमाणे ते आज देवाघरी गेलेले आहेत. आणि त्या कुटुंबासाठी आदिवासी विभागाचे पाटील साहेब प्रकल्पाधिकारी सांगडे साहेब आणि शिंदे साहेब या ठिकाणी घरपोच आणि त्यांच्या दारामध्ये आणून हा चेक दिलाय. त्याबद्दल मी सर्व आदिवासी बांधवांच्या वतीनं, प्रकल्पाधिकारी म्हणजे हे आदिवासी समाजाचे पालक आहेत, मग ते कोणत्याही गावात असतील. आणि म्हणून पाटील साहेबांनी ती जबाबदारी पार पाडली आणि खऱ्या अर्थानं 50,000 रुपयाचा चेक पाटील साहेबांनी आपण पालक म्हणून आज त्या माऊलीच्या हातामध्ये ते देणार आहेत. तो उद्याही चेक त्यांचा ओटू शकतो, त्यांना जिथं अडचण आहे ते खर्च करू शकतात. आणि पाटील साहेबांनी दिलेला शब्द म्हणजे घरकुल वैयक्तिक योजना ह्या साहेब त्यांना पूर्ण करतील अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि परत एकदा प्रकल्पाधिकारी पाटील साहेबांना धन्यवाद देतो, त्यांनी त्यांचा चेक त्यांच्या हातामध्ये द्यावा. मावशी इकडे त्याबद्दल माझ्या कुटुंबाला मदत केल्याबद्दल आभार व्यक्त करतो. ज्यावेळेस हा सगळा प्रसंग झाला त्यानंतर कशा घटना घडत गेल्या, म्हणजे कोण कोण आलं किंवा तुम्हाला कुणाची मदत झाली, तर कोण कोण पदाधिकारी आले होते? तसे पहिल्यांदा तर देवराम शेट्ट झाले, अध्यक्ष झाले. त्याच्यानंतर वन खात्याचे लोक आणि तहसील सबनीस मॅडम आल्या. तर त्याच्यानंतर मग मी वडिलांना घेऊन दवाखान्यात गेलो तिकडं. तर तिथून त्यांनी सांगितलं की ससूनला हलवा म्हणून, इथं केस घेतली जाणार नाही. मग मी त्यांच्यासोबत होतो. त्याच्यानंतर काय झालं मला म्हणजे माहीतच नाही. देवराम शेठचं कसं सहकार्य राहिलं तुम्हाला या सगळ्यामध्ये? म्हणजे आता आम्ही पाहतोय की ज्यावेळेस जळीत झालं तेव्हापासून तर आज शासनाची मदत इथपर्यंत किंवा शासकीय अधिकारी तुमच्या दारात आलेत, वरिष्ठ जे अधिकारी आहेत ते, आणि इथं मदत होती. कसं सहकार्य झालं सगळ्या काळात? देवराम शेठने स्वतः मला फोन करून बोलवलं त्यांच्या बंगल्यावरती. तिथून ते बोलले आपण स्वतः जाऊ प्रकल्पात कार्यालयाला, तिथं भेटू. मी त्यांच्या गाडीमध्ये त्यांच्यासोबत गेलो. तिथं त्यांनी फॉलोअप घेतला. दिवसभर आम्ही जवळपास अख्खा दिवस, पाटील साहेब त्यावेळेस कुठेतरी बाहेर गेले ते,
तर ते आले तोपर्यंत आम्ही तिथे बसून होतो दिवसभर. मग आम्ही बसलो. नंतर पाटील साहेबांशी आम्ही बोललो त्या संदर्भात. तर पाटील साहेब पण बोलले की त्या 5 ते 6 दिवसामध्ये तुम्हाला तुमची मदत मिळून जाईल. मग त्यानंतर देवराम शेठ साहेबांबरोबर मी आलो परत. अध्यक्ष, या सगळ्यामध्ये आम्ही पाहतोय अगदी जळीत झालं त्या दिवसापासून तुम्ही जर कार्यरत आहात, तर आज शासकीय मदत मिळेपर्यंत तुम्ही या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा केलेला आहे. मोरे साहेब, मला तर ती माझ्या रक्ताला मी स्वतःला वाहून घेतलेली आहे. म्हणजे हाच प्रसंग नाही, कुठलाही प्रसंग असू द्या, एखादा अपघाताचा प्रश्न असेल तरी मी त्या ठिकाणी धावून जातो. या ठिकाणी हा एवढा मोठा प्रसंग भयानक आहे. मी तर मागच माझ्या बाईटमध्ये सांगितलं होतं, असा प्रसंग एखाद्या हाडवैरेवर येऊन एखाद्याचं घर अख्खं जळून जाणे किंवा कोंबडीपासून तर शेळ्या मेंढ्या जनावरांपर्यंत उद्ध्वस्त होणे, त्या घरातला मालकसुद्धा जळून मृत्यू होणं, हा अत्यंत एक भयानक प्रश्न आहे. हा प्रसंग कुठल्याही माणसावर मगाशी माझ्या म्हणण्याप्रमाणे एखाद्या हाडवर येऊन, आता ती माऊली आज त्यांच्या मनामध्ये जरी चेक भेटलाय तरी त्यांना त्यांचा मालक आठवतोय. आज एवढं कष्टाने कमावलेलं परपंच, एवढं कष्टाने बांधलेलं घर, कष्टाने केलेली शेती, ते भात जळत होतं. अशी तब्येत होती, अख्या गावात नव्हता माझा पर, असा गुटगुटीत असा बोरा बोजकुशीत अशी तब्येत होती माझ्या पोराची. बाब गेल्यापासून हाडाची काढा झाली त्याची. अख्खी आमच्या गावची लोक म्हणायची तुम्हाला सोबत नाही, असा पोर आहे. कुठंतरी त्याला चांगल्या होते व लावायचा. बाप गेल्यापासून त्याला निमान नाही राहिला. रात्र दिवस बाप विचार करत. म्हणजे ते बापाचा थोडासा विचार करून त्याची तब्येत खालवत चालली आहे. ते आज एवढं किती शिकलाय तू? 15वी शिकलाय. जर पुढे रोजंदारीवर आश्रम शाळू साहेबांकडून आम्ही ते पण प्रकल्प अधिकारी साहेब त्यांना तात्पुरतं कुठेतरी रोजंदारी देऊ शकतात बुवा. शेवटी येतात नोकर भरती नाहीये, पण रोजंदारी सुद्धा आपण त्यांचा कुठेतरी साहेबांकडून त्या पोराचा आपण विचार करू शकतो. अशा प्रकारचं आता तसं तर खूप मोरे साहेब हे दुःखच आहे. आता तरी ती माऊली थोडीशी गप झालेली, पण इतकी मग वरडच आम्हाला पाहिल्याबरोबर की त्यांना रडूच आवडत नव्हतं. कारण ते इथं ज्या टायमाला माहीत आणली पुण्यावरून डेड बॉडी, त्या टायमाला हे पूर्ण आवार इथे भरलेलं होतं. एवढं नातेवाईक, एवढे ज्या टायमाला तुम्ही होते 12 वाड्या 13 गाव अशा प्रकारचं हे मोठं गाव आहे. आणि ह्या गावामध्ये अशा प्रकारची साहेब दुःखात घटना ज्या टायमाला घडली त्या टायमाला अत्यंत या गावावरती शोककळा पसरलेली होती. आणि आजही तीच परिस्थिती आहे 1.5 महिना झाला तरी. पण मी तुम्हाला सांगतो, तुम्ही घाबरायचं नाही. हे आदिवासी वादळ तुमच्या पाठीशी आहे आणि तुम्ही आता रडून 2 मुलांकडे लक्ष द्यावा. आणि तुम्हाला जिथं मदत लागेल, मग ती आमच्या घोडेगावची ऑफिसची असेल, जिल्हा परिषदेची असेल, आपण तशा प्रकारचं MECB आणि महसूल खात्याकडे तशावर आपण पत्रव्यवहार केलेला आहे. बघूया कोणाकडून किती मदत भेटते. पण जर कधी MECBच्या हलगर्जीपणामुळे झालेलं जळीत आहे, या MECBच्या हलगर्जीपणामुळे या जळीताची जर नुकसान भरपाई भेटली नाही तर या आदिवासी वादळाचा मोर्चा त्या MECBच्या खात्यावर असेल. कारण प्रत्येक ठिकाणी ह्या MECBच्याच हलगर्जीपणाने सर या अशा गोष्टी होतात. शॉर्ट सर्किट होणे म्हणजे लूज कनेक्शन, अचानक शॉर्ट सर्किटने आग लागणे म्हणजे लूज कनेक्शन, याला जबाबदार MECB. तर माझी मागणी शासनाला अशी राहील मोरे साहेब, की जिथं जिथं जळीत होतात तिथं करतात त्या MECBच्या लोकांनी एवढली हवाच्या सवा लाईट बिलं घेतात आणि मग त्यांनी ह्या नुकसान भरपाई खरं तर कुठलाही शेतकरी असू द्या. आज आम्ही लाईटीचे खांबळे शेतात बसाल तर आमचं घोडेगावचं आम्ही फुकाट देते, 1 रुपया भरायला लागत नाही. 2-2 लाख रुपयाचे खांबळे लाईटिंग बिटिंग तिथे घेण्यासाठी आदिवासी प्रकल्प कार्यालयाकडून फक्त प्रस्ताव इथून तिकडं मंत्रावरून आला तर इकडून निधी साहेबाच्या माध्यमातून तो दिला जातो. आणि अशा प्रकारचं हे सगळं होत असताना आज मला याचं दुःख वाटतंय का आत्तापर्यंत 1ही रुपया MECBने आम्हाला कुठं सहकार्य नाही केला. 1ही रुपया महसूल खात्याकडून नाही. ज्या टायमाला ते जळीत झालं होतं, ज्या टायमाला लोक तरफडत होती, जनावरं तरफडून हुरपळत होती, बैल तरफडून मेला, शेळ्या तरफडून मेल्या, पण ती पोरगी हटली नव्हती. सासऱ्याला ससूनला नेलं, सासूला जुन्नरला दवाखान्यात ॲडमिट केलं. त्यांचा तिचा भाया हादीर तो ससूनला होता. परंतु ज्या टायमाला मी त्या पोरीची धडपड पाहिली, म्हणजे इजवायचं कसं आम्ही खालून मोटर चालू केली, हे इजव ते इजव हे सगळं आम्ही करीत होतो. आणि म्हणजे ही छोटी माहेर कुठलं व्हायचं? राजूरच्या माहेर आहे, अकोले तालुक्यातलं मामलेदार पितर. या अकोले तालुक्यातून ती पोरगी तर आपल्या माहेरून सासरी. आणि म्हणजे त्याचं कौतुक सर्व एवढ्यासाठी केलं, अत्यंत त्या पोरीने धडपड करून सगळ्याला सावरलं.
पण त्यांचं म्हणणं एवढं होतं दोन्ही मुलांचं आणि सुनाचं, का बा आमचा वडील वाचायला होता का, तुम्हाला अडचण येईल, मी जरी नसेल तरी डायरेक्ट तुम्ही घोडेगावला साहेबाकडे जाऊ शकता. आपण सगळेजण आलो. तर या कुटुंबाला आपण आता काय मदत केलेली आहे शासनातर्फे? ही वाईट घटना रेंगडे कुटुंबियांच्या बाबतीत घडली. त्यांचं घर आणि ती जनावरं तसेच त्यांचे जे मालक होते यांचे वडील ते हे झाल्यामुळे त्यांच्यावर एकदम दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. अशा परिस्थितीत म्हणजे आता 1 महिनाभर आमचं इलेक्शन आणि ह्या बाकीच्या हे होत्या, तरी लांडे साहेबांनी त्या प्रकरणाचा पाठपुरावा केला. म्हणजे वरचेवर ते फोन करून किंवा येऊनही गेले आमच्याकडे. त्याच्यात आम्ही आमच्याकडनं काय होईल आता ही आपत्कालीन मदत म्हणून आम्ही 50,000ची मदत त्यांना केलेली आहे. कारण सगळं खरं तर राहायला घर देखील नाही किंवा हो, त्यांची हो. पशुहानी झालेली आहे मग किंवा त्यांचा आम्ही धनधान्य आता- असेल मला त्यांचं, वाटतं ते अर्ज देखील भरून नाही. घेतला ना तुमचा संपूर्ण घरकुलासाठी. कुटुंब उद्ध्वस्त झालेलं हो आहे. हो हो घरकुलासाठी आम्ही त्यांचा अर्ज घेतलेला आहे, जी आमची पहिली मिटिंग होईल अप्पर आयुक्त कार्यालय ठाणे यांच्याकडनं. तर त्या ह्याच्यामध्ये आम्ही ते मंजुरीसाठी ठेवतोय ते. म्हणजे आता तात्काळ किती ते- वेळ लागली या सगळ्या प्रक्रियेसाठी? साधारण म्हणजे 1-2 महिन्याच्या कालावधीत होऊन जाईल ते. आणि दुसरी काय आमच्याकडनं जी काय यांच्या कुटुंबियासाठी एखादी वैयक्तिक लाभाची कुठली योजना असेल कुटुंब सावरण्यासाठी मध्ये हो, पशु हो, पक्षी ती असतील किंवा- आमच्याकडनं जी काय होईल ती आम्ही मदत त्यांना करू. त्याच्यामध्ये म्हणजे त्यांना जी काय मदत त्यांनी आमच्याकडे डायरेक्टली आले तरी काय म्हणजे कुठल्याही ह्याची जी आमच्याकडनं होईल ती मदत आम्ही त्यांना करतो. आणि म्हणजे इथल्या लांडे साहेबांनी असतील किंवा बाकीच्या ह्यांनी त्यांना तसं मदत चांगली केली, त्यांना ते लाभ मिळवून देण्यामध्ये ह्यांनी चांगला प्रयत्न केला, पाठपुरावा केला या प्रकरणाचा. आणि असंच आपलं असं कुठल्याच्या तरी समाजातलं याचं हे झालं तर त्याच्या पाठीशी असं उभं राहायला पाहिजे. आणि आमच्या परीनं जी काय असेल ती मदत भविष्यात त्यांना करू. मावशी, आज शासकीय अधिकारी खरं तर तुमच्या दारामध्ये आलेले आहेत मदत घेऊन, काय तुमची भावना आहे? आता काय होतं तरी मला बोलायला रडू नका. शासन असेल, पदाधिकारी असेल, सगळे तुमच्यासाठी तत्पर आहेत इथं. देवराम शेट्टी पहिल्या दिवसापासून आम्ही पाहतोय. मी बाई तुमच्या पाठीची भक्कम पण उभं आहे आणि मी वेळोवेळी तुम्हाला फोन करतोय, बहीण फोन करते. करतच बोल. तुम्हाला जेवढी मदत लागेल, जेवढं शक्य होईल नियमाने कायद्याला आधीन राहून तेवढं निश्चितपणे तुम्हाला गोडेगाव ऑफिसच्या मार्फत आपण मदत करणार आहे. मी खरं तर तुमच्या कुटुंबाच्या वतीनं मी साहेबांचा आता या ठिकाणी आभार मानतोय. कारण तुम्हाला आतापर्यंत मी अनेक लोकांना मदत केली शासकीय, पण ती ऑफिसला झाली. आणि आजची जी मदत आहे ही तुमच्या दारात साहेब घेऊन आलेत, म्हणून मी पाटील साहेबांना खरं तर मनापासून धन्यवाद देतो की असं पहिला प्रकल्प अधिकारी असेल, प्रकल्प कार्यालयाच्या ऑफिसमध्ये मदत दिली जाते. आणि साहेबांनी ते बी सांगितलं का आम्ही आमच्या हेड ऑफिस ठाण्याच्या ऑफिसला अजून काही आम्हाला काही शक्य झालं तर ते पण ते कायद्याला धरून प्रयत्न करतील. पण आजची जी मदत आहे 50,000 रुपयाची रोख स्वरूपात चेकद्वारे, ती साहेबांनी दारात येऊन त्यांच्या दिलेले, तुमच्या दुःखात ते सहभागी झालेले आहेत. त्याबद्दल मी साहेबांचा खरं तर मोरे साहेब आभार मानतो. आता त्यांचं खरं तर त्यांना बोलायला शिल्लक राहायचे नाही, त्यांना आठवण येते बा माझ्या किती मदत भेटली, काही जरी झालं तरी माझे पती परत येणार नाही. हे दुःख खरं तर त्या माऊलीला आज या ठिकाणी तुमच्या आमच्या समोर ते जे रडतात त्यांचं फार मोठं दुःख आहे. सगळं मिळेल, पैसा मिळेल, मदत मिळेल, घर मिळेल, सगळं मिळेल, पण त्यांचे पती त्यांना भेटणार नाही. हा दुःख त्यांच्या मनामध्ये जोपर्यंत ते हयात आहेत तोपर्यंत मनामध्ये त्यांच्या ते राहणार आहे. त्यांना पती मिळणार नाही, पोरांना वडील मिळणार नाही, सुनांना सासरा भेटणार नाही, अशा प्रकारचे दुःख आहे. पण ते दुःख सावरण्याची शक्ती परमेश्वराने त्यांनी द्यावं. आणि आता न रडता तुम्ही आपलं खंबीरपणाने तुमच्या सुना मुलं त्यांना तुम्ही सावरावं. आणि अजिबात हे माणसाला जीवनामध्ये कोरोनाच्या काळामध्ये अनेक माणसं मृत्युमुखी पडली. शेवटी जीवनामध्ये आपण आज बोलतोय, उद्या काय होईल सांगता येत नाही. आणि म्हणून हे सगळं दुःख तुम्ही विसरावं अशा प्रकारची विनंती मी तुम्हाला करतो. धन्यवाद. काय सांगाल, म्हणजे पहिल्या दिवसापासून देवराम लांडे हे या कुटुंबाशी जोडलेले आहेत. अगदी जळीत झालं, त्यानंतर तुमच्या सासऱ्यांचं दुःखद निधन झालं, त्यावेळेस देखील देवराम शेट्टी या ठिकाणी आले होते, आम्ही देखील सोबत होतो. त्यानंतर त्यांनी वारंवार पाठपुरावा केला. आज प्रकल्प अधिकारी, जे वरिष्ठ कार्यालयाचे अधिकारी सगळे इथं तुमच्या दारात आलेत मदत घेऊन, काय तुमची भावना?
मी लांडे साहेबांचं सर्वात प्रथम धन्यवाद करते, कारण सर्वात प्रथम तेच पहिले आले. एकही पुढारी अधिकारी कोणी पण नाही आलं आणि कुठली पण मदत झालेली नाही. मी लांडे साहेबांचं मनापासून धन्यवाद करते. आतापर्यंत कोण कोण पदाधिकारी या ठिकाणी येऊन गेले तालुक्यातील किंवा काय मदतीची कुणी आपल्याला आश्वासन दिलंय का? आत्तापर्यंत कोणीच नाही आलं. लांडे साहेब पहिलेच आहेत. हो. ठीक आहे, धन्यवाद. साहेबांचा आभार मानतो. धन्यवाद मोरे साहेब.